नमस्कार मंडळी. विनोदाच्या सप्तरंगांनी उजळलेलं हास्याचं कारंज उडवण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, अपमान मूर्ती गौरवला सन्मान मूर्ती बनवण्याचा विडा उचललाय विनोदाचे डबल डेकर प्रसाद खांडेकर यांनी. आणि त्यांच्या कार्यात सहभागी होत आहेत रत्नागिरीची 2 रत्न प्रथमेश आणि श्रमेश, कोकणची सुकन्या रसिका आणि दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत. सर कमाल झालंय स्क्रिप्ट, मला खूप आवडलं सर. सर मला आवडेल या सिनेमात तू आहेस तू या सिनेमात, नको एवढं बोलू. आहेस तू. आय नो, मी खूप एक्साइट झाले सर. एनिवे, पण सर माझ्या अपोजिटला हिरो कोण असणार आहे? तेच तर ठरवायचं आहे ना, त्यासाठीच तर मीटिंग आहे. पण तो कास्टिंग डिरेक्टर प्रथमेश कुठे राहिलाय देवजाण. हॅलो प्रथमेश, कुठे आहेस रे? हा बोल रे. अरे बोल रे, काय बोल रे, आहेस कुठे तू? अरे मी येतोय, आपली कास्टिंगची मीटिंग आहे ना, येतोय. मग त्या मीटिंगला कास्टिंग डिरेक्टर नको का? हा, लेखक दिग्दर्शक इथे येऊन पोहोचलाय, तू कुठे आहेस? अरे येतो रे बाबा, प्रोड्युसर येतील, तू लवकर ये. तू ऐकलं का, मी प्रोड्युसर बरोबरच आहे. तू त्यांच्या बरोबर आहेस? हा. त्यांच्या बरोबर काय करतोस तू? अरे ते काय आहे, येता वाटेत त्यांचं घर लागतं ना. हा, मग त्यांना भेटायला गेलो, मग ते बोलले चल माझ्या बरोबर, मग त्यांच्या बरोबरच आहे मी. हे चांगलं आहे. आणि तो एक हिरो सिलेक्ट केलाय, तो आपण श्रमेश नावाचा, तो कुठे? तो पण आमच्या बरोबरच आहे. तो पण तुमच्या बरोबर आहे? हा. दोघेही काय करताय प्रोड्युसर बरोबर? अरे कास्टिंगच्या मीटिंगला येतोय. प्रथमेश लवकर ये. हा पोचतो. हे काय रे, गाडीचा ब्रेक लावला, पोचलो आम्ही, खाली पोचलो. किती खोटं कराल रे, किती खोटं कराल. फोन ठेव. कसा वाटला सर? बापरे कसा वाटला? बापरे सर, तुमचा हत्ती मुंगीवाला जोक आहे ना, म्हणजे. बस करा. तुला कसा वाटला हिरो? बापरे, तुला कसा वाटला? मी आयुष्यात पहिल्यांदा हा जोक ऐकला, हत्ती मुंगीचा. हसून कोमात जाणार होतो, पण वाचवला. बस कसं परत सर भारी. बस करा. पडाल, लाळ आणलीये ना, पडाल त्यावर. बसा सर. यांना तर तुम्ही आता ओळखलं, मी लेखक दिग्दर्शक ओंकार राऊत. आणि सर हिरोईन रसिका वेंगुर्लेकर. अरे ताई नमस्कार. नमस्कार. हॅलो सर. हॅलो. अरे नाही, नमस्कार. असं सगळं झालेलं आहे, सगळं ठरलेलं आहे. हो सर, एकदा रिलीज झाला ना पिक्चर, पहिल्या आठवड्यात 50 कोटी शुअर. फक्त कास्टिंग नीट झालं पाहिजे, कळलं? तू बोलतोय 50 करोड. सर त्या 50च्या 100 कशा करायच्या ना आपल्याला माहिती आहे. काय, कसं सर? माझ्याकडे एक हिरा आहे. सर बोला ना सर. जो अजूनपर्यंत ना त्याला लोकांनी अपमानात ठेवलाय. सर अंधारात ठेवलाय? नाही रे, अपमानातच. अच्छा. म्हणजे निघतो काय, हाड रे, थू, शाण्या चल रे, ह्या वाक्यांचा जो मालक आहे ना, तो माझ्याकडे आहे. एक मिनिट, त्याला बोलावला होता. हॅलो, कुठे आहे रे? अशोक कोण आला? अरे मग बाहेर काय करतो? ये ना, आला तो, आला सुपरस्टार आला. आला रे तो, आला सुपरस्टार आला. अरे हॅलो एव्हरीवन, आय एम गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. हॅलो, हाय. हॅलो, हाय. हॅलो. सर कुणाची वाट बघताय? अरे भाई बोलले कोणतरी सुपरस्टार येतोय. तू पण बघ. ऐका ना, तो सुपरस्टार मीच आहे. अरे देवा. हा, मी गौरव मोरे. येस, आहे ना. एकदम करेक्ट चॉईस आहे सर. म्हणजे हाऊसफुलची पार्टी दिसते चेहऱ्यावर सर. म्हणजे याडाय का तू? अरे मी एकदम ना, हा कोळसा आहे ना, हिऱ्याच्या खाणीत ना एकदम काढला शोध. अरे सर बरोबर आहे. नाही चुकतं काहीतरी भाई. कोळशाच्या खालीतून हिरा काढतो ना आपण. हा, तुम्ही हिरा असं काहीतरी वेगळंच बोलताय.
मग तू कोण खान आहे? नाही भाई मी हिरा. अरे आया भाई हे भारी आहे भाई, हे भारी आहे, हे भारी आहे. हा. हा हिरा हिरा भाई कसा वाटला एकदम? बसू भाई. अरे बस ना यार गौऱ्या, बस ना तू. इकडे बघ, इकडे बघ. ए भाई काय? एक मिनिट हा. तुम्हाला सांगतो या चेहऱ्याचं पहिलं कास्टिंग मी केलंय. काय बोलतो भाई मी केलंय कास्टिंग. गौऱ्या? भाई भाई मला माहितच नाही भाई, मला खरंच माहित नाही भाई, बोलला नाही गौऱ्या तू? मला माहितच नाही. तर अरे मी सांगतो ना भाई, कधी? लग्नानंतरच्या समस्या आणि उपचार याच्या पॅम्पलेटवर हाच फोटो होता भाई. हा फेस आहे भाई. भाई तुम्हाला सांगतो अख्ख्या मुतारांमध्ये हा फेस फेमस आहे. आवा भाई आवा. आहे मी काल 4 वेळा बघितला. हा. या. हा चेहरा मुतारांमधलाच आहे रे, असं काय? नाही नाही भाई भाई हे बघ, हेच अपमानित जगणं ना आपल्याला कट ऑफ करायचं आहे. हा भाई हा काय? मला गौऱ्या, हा भाई. मी तुला माझ्या सिनेमात असला रोल देणार आहे ना, लोकांनी यापुढे तुला फक्त रिस्पेक्ट आणि रिस्पेक्टच दिला पाहिजे. थँक्यू भाई, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच भाई. ए याडाय काय तू ना, ये भाई ये भाई. तू टेन्शन नको घेऊ यार. हा भाई. टेन्शन नको घेऊ. हा. ए राऊत, हा. मला सांग सिनेमात हिरो कोण आहे? सर 2 हिरो आहेत. एक तर आपला श्रमेश ठरलेला आहे. हा, बस रे बस, नको रे, जा ना. हा, आणि एक भाई. दुसरा अजून ठरायचा आहे सर. बरं बरं, त्याचं काय काम केवढा आहे साधारण? काम म्हणजे किती आहे रे? हा म्हणजे सेकंड लीड आहे भाई तो. आणि एक 40 दिवसांचं हा. शेड्यूल आहे त्याचं. आणि एक 50-60 सीन आहेत भाई. 50-60 असतील. ठरला. हा तो रोल गौऱ्या करणार. गौऱ्या डन. हा, भाई मी करणार. अरे या भाई हा बोलला ना. भाई भाई थँक्यू यार, तुम्ही माझा एवढा विचार करताय. भाई मी करणार. 40 अरे दिवसाचं काम. गौऱ्या, भाई झाला, करिअर झाला तुझा. अरे गौऱ्या, हा भाई. ज्वारी की हिरे की पारकी. भाई ते हिरे की पहचान जोहरी कोई होती असं आहे. मग तू कोण ज्वारी? नाही भाई मगाशी ठरलं ना आपलं हिरा. अरे तू हिरा. हा भाई. अरे हिरा. ए आज रोल करणार भाई मी. आणि हिरोईन पण शेवटी गौऱ्यालाच मिळणार ना? नाही नाही, गौऱ्याला हिरोईन नाही मिळणार आहे, श्रमेशला मिळणार आहे. गौऱ्या मरणार आहे शेवटी. हा लीड आहे, कास्टिंग भाई आहे. भाई काय झालं काय? भाई भाई काय झालं? नाही, हे गौऱ्या का मरणार? काय? गौऱ्या नाही मरणार. नाही गौऱ्या नाही. गौऱ्या मरणार म्हणजे शेवटी मरणार, या अपमानच झाला नाही. गौऱ्या नाही मरणार. मला सांग दुसरा कुठला, म्हणजे ह्याच्या खालोखाल कुठला रोल? भाई मी बघतो ना भाई, दुसरा रोल आपल्या लिस्ट आहे भाई. सेकंड लीड गेला म्हणून प्रॉब्लेम ना, हा आहे आपल्याकडे. चालेल कुठला आहे रे? चालेल. भाई एक लव ट्रॅक आहे आपल्याकडे. त्याचं एक 20 दिवसाचं शूटिंग आहे. 20. एक किती 25 एक सीन आहेत भाई. तो ह्याच्या टपरीवरचा ना तो? हा, टपरीवरचा. डन डन. ये त्या रोलला हा गौरव. Yes. तो रोल फिक्स. हे झालं, करिअर झाला तुझा. Yes, भाई. शपथ एवढा मिळाला तुला. मी करणार भाई. पण नाही सर, तो हँडसम मुलगा आहे आणि तो सतत टपरीवर येऊन फ्लर्ट हा, करत handsome असतो आहे. मुलीशी. आणि एक मला मला असं आता कोणी काय मध्ये बोलायचं? गौरव हा भाई उठ, उठ. ए भाई हा मला हँडसम नाही दिसत आहे रे तसा. भाई हा, मग हा- मुळात सर ते जे कॅरेक्टर आहे ते काश्मीरी आहे. हा छोटा काश्मीरी वाटतोय. प्लीज सर. एक मिनिट पण अरे हाय ना फिल्टर पाडत छोटा काश्मीर 3 किलोमीटर लांब सर, त्यात काय फरक पडला? सर नाही सर. एक मिनिट, म्हणजे तुला काय म्हणायचं याच्यासारखी पोरं काश्मीरमध्ये नसतात, भाई ऍक्च्युअल मध्ये नसतात. पण ते सांगतो सर. हे बघ, तू नको टेन्शन घेऊ यार. भाई चल हा पण जाऊ दे, आपल्याकडे लय रोल हा. आहे. मला सांग ह्याच्या खालोखाल काय आहे? भाई एक आपल्याकडे स्पेशल ट्रॅक आहे भाई. स्पेशल ट्रॅक भाई कसं आहे, त्या ट्रॅकमध्ये ना असा रोमॅन्टिक सीन आहे भाई. हा रोमॅन्टिक सीन. 10 दिवसाचं काम आहे, 15 सीन आहे. 10 दिवसाचं. हा चालेल. भाई करणार. मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. हा करेल ना हा. रोमॅन्टिक सीन. हा. भाई अरे हा तोंडावरनच दिसतो यार रोमॅन्टिक. एक आपण ऑडिशन घेऊया का? म्हणजे आपण मला- डायरेक्ट रिहर्सल करूया ना. नाही रिहर्सल करूया, फक्त मला बघू दे ह्याचं, म्हणजे तरच मी सांगू करूया शकतो ना. हा करेल की नाही. रसिका तुला तो लक्षात आहे ना? तुम्ही दोघं धावत येता, टक्कर होते. 20 नंबरचा सीन ना हा, सर? 20 नंबर. लक्षात आहे सर. बस बस. सीन नंबर सगळं पाठ आहे भाई. हा. लय अभ्यास केलाय. बरं ऐक गौऱ्या इथे. हा सर. गौऱ्या बोललं तर चालेल ना? हो सर हो हो. एक काम कर, इकडनं धावत येशील, स्लोमो मध्ये धावत येशील. स्लो आला तुमची अशी नजरानजर झाली, तू पुढे गेलास, तू तिला धरलंस, ओके जवळ ओढलंस, हा आय लव्ह यू बोललास. ओके ती म्हणाली पण आपण लग्न नाही करू शकत. ओके बरोबर आहे. आणि तू म्हणालास की आपण मग लिव्ह इन मध्ये राहूया ना. ओके. आणि मग तुम्ही दोघं किस करता. ओके डन.
चल चल, चल, ये चल. रसिका. ए, ये इथे. ए, गौरव. मला. ए बेस्ट ऑफ लक होणार Yes, sir. acting हा, हा. होणार. ए बेस्ट ऑफ लक मस्त कर सर मी पासिंगला वगैरे अरे हिरो आहेस तू का पासिंग तू थांब रे. थांब ना इथे. मस्त कर कर हा ऍक्शन. रसिका आय लव्ह यू. आय लव्ह यू टू गौऱ्या. पण मी तुझ्याशी लग्न नाही करू शकत. ठीक आहे ना मग आपण लिव्ह इन मध्ये राहूया ना. मला चालेल. हा सर हलकं नालायक रसिका बेशरम. रसिका थांब. ये कट कट ये भाई ये. अरे अरे नाही ना. भाई कट 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 कशाला केला भाई. अरे यार राऊती याला हलकट नालायक बेशरम बोलली यार. हा मग सर तसं लिखित आहे ते. अरे नाही यार म्हणजे ह्याचा अपमान होतोय ना. भाई असं नव्हतं पण त्याचा शेवट गोड होणार होता ना. Exactly. किस घेऊन असं होतं ते. नाही नाही हे नाही पाहिजे हे नाही पाहिजे. बरोबर आहे भाई बरोबर आहे. ए, काय? गौरे भाई सॉरी काय झालं? तू जेव्हा किस घ्यायला गेला ना तेव्हा ते सात्विक वाटलं पाहिजे रे चेहऱ्यावर. हा, बरोबर आहे. तू असं वाटलं की आमरण उपोषण मधून उठलायस आणि आता जेवायला चाललाय. ह्याला भाई समजून जेव्हा जास्त बोलतो हा मी असं वाटतं तू काय म्हटलं हिरो दिसतोस काय. हा गौरव हा असा बोलतो तसं काय याने लय काम केलेलं आहे. हे रे हा हे बघ जरा तोंड सांभाळून बोला याच्या पुढे. हा भाई याला अरे समजून बाबा ठेवा. लय काम केलंय नाटक बिटक केलंय त्याने. 4 शो केले म्हणजे काय नाटक बिटक नसते होत. तो हाय तो तसा नव्या पिढीचा पीडित रंगकर्मी आहे तो असं काय. तुझा रोल फिक्स झालाय. नाही व्हायचंय म्हणून तो प्रयत्न करतो. कर मग. ऐक भाई त्याच्या खालोखाल काहीतरी भाई सांग थांबा ना. थांब सेकंड लीड गेलाय स्पेशल ट्रॅक गेलाय लव ट्रॅक गेलाय. सर मी एक सजेशन देऊ का. बोल ना. ऍक्च्युली मी आत्ताच पूर्ण स्क्रिप्ट वाचली आहे. सिनेमाचं ओपनिंग आहे ना ते एका सीनने होतं. त्या रोलसाठी मला वाटतं हे परफेक्ट जाऊ शकते. हे काश्मीर अरे ओपनिंग काय बोलली रे तू तू स्क्रिप्ट तू लिहिली आहे का. नाही नाही यानेच लिहिली आहे मी फक्त अरे वाचली. भाई हा रोल विसरलो होतो मी. अरे आम्हाला पण लक्षात नाही आलं सर. डन करा सर. हा. सर डन Perfect डन डन जातील, sir, डन. perfect. गौऱ्या, भाई, याला भाई, thank you, भाई, याला- thank you. परफेक्ट एकदम परफेक्ट. भाई काय- भाई काय- दीड मिनिटाचा रोल आहे भाई. दीड मिनिटात काय होतं काय. ए संतो, रोल काय नाही काय आता मुंबई आपल्याला दाखवायची आहे. हा, म्हणजे हिरो हिरोईन पहिले मुंबईत येतात. आता मुंबई दाखवायची आहे तर काय ट्रेन तर दाखवावीच लागणार. हा, ते तर झालं. आणि ट्रेन मधनं आपल्याला दाखवावं लागणार की पटरीवर काही लोक बसलेली आहेत. ट्रेन मधनं जेव्हा हिरो हिरोईन बाहेर बघतात तेव्हा आपल्याला एक बादली दिसते आणि त्याच्या बाजूला बसलेला आपल्याला गौऱ्या दिसतो. गौऱ्या हिरोईन कडे बघतो हिरोईन त्याच्याकडे बघते आणि त्याला शरम वाटते म्हणून तो मान खाली घालतो. कट. हे नाही यार नाही. भाई व्हेरिएशन वाला रोल आहे भाई. अरे माझा तसं खूपच नाही चांगला रोल यार. हा शेवटी शर्मेनं मान खाली घालतो. मान खाली घालणं म्हणजे अपमान झाला यार. हा ट्रॅकवर बसून हा अपमान आहे. ऐक ना मी काय बोलतो ये राऊत असा एखादा रोल काढणार की त्याची मान अशी ताट वरतीच राहील. हा भाई असं काहीतरी पाहिजे. आहे सर एक रोल आहे हाय ना हा. कुठला आहे. प्रेक्षकाचा. अशी मान वर राहणार. एकदम पूर्ण वेळ. मग त्याला कोण असा नालायक बिलायक कोण काय बोलणार नाही ना? कोणाची हिंमत बोलायची आहे ना. नाही, नाही. अरे हे भारी आहे. म्हणजे नाही. आणि दिसणार आहे म्हणजे दिसणार का तो? स्टार्ट टू एंड हा. तास. आई शपथ गौऱ्या अभिनंदन मिळाला रोल तुला फायनल. ए भाई करिअर झाला तुझा हात कुठला रोल अरे मिळाला मला? प्रेक्षकाचा रोल बोलतोय ना. अरे नाग्यांनो हा गौऱ्याचा अपमान ना व्हायला पाहिजे. गौऱ्याचा अपमान ना व्हायला पाहिजे म्हणून किती अपमान करता माझा. हा तुमच्यापेक्षा आमचे MH वाले बरे. ते स्किट पुरता माझा अपमान करतात पण ते माझ्यावरती प्रेम पण करतात. सांग कधी हसल्यावर कळलं काय. हा ते स्किट पुरताच फक्त करतात आणि तुम्ही आल्यापासून माझी इज्जत काढताय. आणि तू आपला मोठा शहाणा म्हणतोय म्हणी बोलतायत ना खापका अशी ठेवून तुला एक कळलं का. नागू देईन मी पण. हा, नागू कुठला. अरे काय करते मला film? भाई ऐक ना. अरे ठेव ना. आणि पुन्हा एकदा एक हसरं अपमान सत्र. मजा आली. प्रसादा काय म्हणाल. वाह बहारदार. प्रथमेश फोन कॉलवरती तू क्लिअर केलंस की मी गाडीचा ब्रेक दाबलाय ते एक बरं झालं कारण मला तो घोड्याचा आवाज वाटला जो तू ब्रेक म्हणून लावला होतास तो. तर ते एक तू सोपं केलंस त्यामुळे त्याबद्दल तुझे आभार. फार भन्नाट लिहिलं होतं तुम्ही दोघांनी. म्हणजे हिरो आहे सेकंड लीड आहे हे दोघं सोडून एक हँडसम माणूस आहे तोही सोडून एक वेगळा लव ट्रॅक आहे. ही कुठली फिल्म आहे. आणि या फिल्मचं ओपनिंग
पटरीवर बसलेल्या माणसाने छान म्हणजे रंजक सुरुवातीपासूनच दाखवत आहे की काय फिल्म आहे. वा बारदार. गौऱ्या, अपमान सहन करतोस त्यातही अत्यंत इमानदारीने तू करत असतोस, त्यामुळे त्याचं फळ एक दिवस तुला 100% मिळणार. गौरव, थँक्यू सर, थँक्यू. पशा मस्त बेरिंग होतं, फॅन्टॅस्टिक बेरिंग, वेगळं होतं काहीतरी ते. आणि त्याची गंमत होती, तुम्ही हा माणूस करणारा असेल असं वाटत होतं बघता क्षणी. फार गोड बेरिंग होतं. ओंकार, रसिका, वंडरफुल, मजा आली, खूप मजा आली. मंडळी, भातुकलीच्या खेळात रमायला आता इथे येणार आहेत हास्य महारथी समीर चौघुले आणि त्यांच्यासोबत इथे येत आहेत कधी गोड कधी तिखट चेतना भट, भांडूचा शशी कपूर, निखिल बने, कल्याणची चुलबुली शिवाली परब अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे. अरे 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 देवा 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 देवा. अरे काय हे शिवाली, दत्तू, काय किती पसारा आहे. आवडा ना, आपल्याकडे पाहुणे येणार आहेत ना. आपल्याकडे पाहुणे येणार आहेत. कॉमेडी स्टार समीर चौगुले आणि निखिल बने. आवडा पसारा, आवडा लवकर, चला. हो आवडा लवकर, उठा उठा उठा. ठेव, आले पाहुणे आले. ठेवा ठेवा ठेवा, नीट ठेवा, जागेवर सगळं ठेवा. या 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 वेलकम वेलकम वेलकम. या या या, बसा बसा. नमस्कार. बसा बसा. बसा सर, बसा. नमस्कार नमस्कार. आपणच फोनवर बोललो होतो. अच्छा, आपणच बोललो होतो का? हा, या गुळपोळी मॅडम, नमस्कार. गुळपोळी नाही, तुळपुळे मॅडम. अच्छा अच्छा, सॉरी सॉरी, 2 वेळ होते ना, त्यामुळे माझा जरा घोळ झाला. सॉरी सॉरी. तर तुळपुळे मॅडम, हे तुळपुळे मॅडम या. सर तुमचं हे असंच होत? नाही नाही, माझं नाही, जस्ट एक होतंय. नाही 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 नाही, मी आजच्या कार्यक्रमाची ऑर्गनायझर आहे. हां, आणि आज मी जाम खुश आहे बरं का सर. माझ्या घरी कॉमेडीचे निरूपा रॉय आणि एके हंगल आलेली आहे. कॉमेडीचे निरूपा रॉय आणि एके हंगल? अहो, उदाहरण चुकलंय तुमचं. हे जे 2 आर्टिस्ट तुम्ही आता नावं घेतलीत ना, ते एके अँगलनी सुद्धा कॉमेडी नाही आहेत. कुठल्याच अँगलनी कॉमेडी नाहीत असं सांगतोय मी. असं ते सिरियस ऍक्टर होते, त्यामुळे चुकलंय तुमचं उदाहरण. सॉरी सॉरी, मला पटकन सुचलं नाही सर. पटकन सुचून इथे ऍक्च्युली करायचंच नसतं. रिहर्सल करायची असते आदल्या दिवशी आणि मग करायचं असतं. ते आपलं होत नाही सध्या. काय बने? बरं मॅडम, इव्हेंट कधी आहे? इव्हेंट बरोबर 5 वाजता आहे सर. इथे जवळच आहे. आपण 5ला 10 कमी असताना वगैरे तिकडे जाऊया. चालेल. तोपर्यंत तुम्ही इथे रेस्ट करा. तुमची चहा नाश्त्याची सोय मी इथेच केलेली आहे. हो, आणा लवकर, खूप भूक लागली. हो सॉरी, बसा बसा बसा. तुम्ही काय करतोस तू? रिलॅक्स यार, मिळणार. सेलिब्रिटी आहोत ना, हाबडी हाबडीपणा नाही करायचं रे. मिळणार. मलाही भूक लागली आहे. आता माझ्याबरोबर आलंस ना इव्हेंट करायला, हो दादा. जरा शिक या गोष्टी. तुझा प्रॉब्लेम काय ना, तू पृथ्वी प्रताप आणि गौरव मोरे यांच्याबरोबर राहतोस. मला फॉलो कर ना, मी आहे ना आता इकडे. या पुढे मी तुझ्यासोबत चल तुझ्यासोबत राहीन. मला खूप शिकायचं दादा. मी बोलेन, मला जायचे ना. ही तुमची मुलं आहेत का? हो सर. हा, त्यांचा ड्रॉवर उघडा नाहीये पण. काय म्हणाल? नाही नाही, काय नाही, जस्ट एक सांगितलं. अरे वा वा वा. ऐका किती गोड. हा, लहान मुलांचा मॅकमोहन. पुरे 50,000. 50,000 केस आहेत का हे? काय काय नाव काय तुझं? माझं नाव दत्तू. ऐ ग, किती गोड नाव आहे. बरं, तुम्ही मला ओळखलंय का मला सांगा? मी ओळखले, मी पण ओळखले. कोण आहे कोण आहे कोण आहे कोण आहे? तुम्ही आणि तुम्ही ते. वा वा. आणि ते पण आहे. राहू मैं ऊपर, राहू मैं
थांबा 1 मिनिट थांबा. तुमच्या वयाचे आहेत ते सेलिब्रिटी मोठा माणूस आहे तो. इट्स ओके. दादा चिडवतात तुला. अरे फॅन आहेत ते माझे. आगाऊ आहेत ते दोघं दादा. नाही हे बघ दादा तुला माहिती आहे तुला कोण काय बोललं ना मला राग येतो. मला वाईट वाटतं दादा. अरे दादा तू इकडे ये. ऐक तर मी सांगतो. ऐक तर खरं. ये तर खरं. अरे ये तर खरं. वेडा आहेस का तू? अरे फॅन आहेत ते माझे. हा फरक आहे. अरे तुम्हाला लोकांना ना आता सेलिब्रेट पद मिळालंय ना तुम्ही आता हवेत उडायला लागलात. हे फॅन आहेत ते. हे फॅन देव असतात आपले. ते कोणाच्याही रूपात येऊ शकतात. आज लहान मुलांच्या रूपात माझ्या समोर आलेले आहेत. आणि ही प्रॉपर्टी आहे ना माझी. ही माझी प्रॉपर्टी आहे. ही प्रॉपर्टी फेमस आहे म्हणून ते करतायत ना. तुझा भुंगा कोण करतं मला सांग. हे काय ना तू ऑब्झर्व करत राह रे मला मी काय करतो ते. मी गेल्यानंतर असं हसू नका. ऐकू येतो मला ऐकू येतं. कारण मी नसतो सर तसं नाही म्हणत आहे तू. आता मी आलायस ना माझ्या बरोबर. कसं लहान मुलांना टॅकल करायचं आणि आपलं फॅन फॉलोईंग कसं वाढवायचं ते शिक. आता बघ तुला कसं दाखवतं ते. मुलांनो तुम्ही काय खेळताय मला सांगा. काका आम्ही भूतकुल्ला खेळतोय. काय खेळताय. भूतकुल्ला. बेटा भातुकली असं आहे ते. मुळात भूत दिसत नाही मग भूताचा ओके नाही सर भात. सॉरी सॉरी तो तसाच आहे. नाही असं भातुकली म्हणायचं नाही. काहीच हरकत नाही. पण गोड आहे हो. खूप गोड आहे. आणि या मुलीचं नाव काय आहे. माझं नाव आहे शिवाली. वा. आणि मला आई लालाने शिवाली म्हणते. वा. आई जर दोन्हीकडे तेच म्हणते तर वेगळं का सांगायचं. कारण नसताना रोल नाही वाढवायचा. आणि खूप छान आहेस. हा गेल्या स्किटला जी लहान मुलगी केलेली सेम वेगळी करतेस. किती गोड. बरं आता बघ कसं खेळायचं बघ. सांगतो. बरं मला सांगा आता भातुकली कोण कोण खेळतंय हात वर करा. मी खेळतोय. आणि काका जर तुमच्या बरोबर भातुकली खेळले तर किती वेळ झाला मैत्री करण्यात मला सांग. त्यांच्याशी झाली की नाही मैत्री. असं असतं ते. दादा तुला मानला दादा. मला आज कळलं की सोशल मीडियावर तुझे एवढे फॉलोअर्स कसे आहेत ते. नाही रे. नाही तू कमाल आहेस दादा. हे बघ कसं असतं माहिती का. आपण लहान मुलांच्या ना लेवलला जाऊन खेळलं पाहिजे. कळलं का. आणि माझ्यात आहे रे काहीतरी आहे रे वेगळं. माझ्यात जादू आहे रे. लहान मुलं आकर्षित होतातच रे माझ्याकडे. अरे लहान मुलं काय तरुण मुली सुद्धा येऊन बिलगतात रे. बने नाही मी म्हटलं तरुण मुली सुद्धा येऊन बिलगतात रे मला. बने ऐकलं नाही का माझं. नाही ते छान खेळतायत दादा. का नाही माझ्या वाक्यावर रिॲक्ट नाही झालास. कळलं पाहिजे तुला. लायकी नसलेल्या वाक्याला मी रिॲक्ट नाही होत. बाकी तू ग्रेट आहेस दादा. बाकी तू ग्रेट आहेस दादा. तू आता माझी नाही ना. नाही दादा म्हणजे स्तुती करत होतास ना. आता मी तुला फॉलो करतो. म्हणजे तेच मला तेच सांगायचं होतं की मी लहान मुलं माझ्याशी कशी अशी जवळ येतात अचानक. कळलं का. बघितलं. मला काय वाटतं माहितीये का लहान मुलांचं जगणं ज्याला कळतं ना तो कधीच म्हातारा होत नाही रे. क्या बात आहे दादा. अरे नाही जस्ट दादा कसं सुचतं तुला हे अरे सगळं? आता जस्ट काय सुचणं क्षणांचं देणं असतं रे. आता जस्ट सुचलं मला. दादा मी एक सांगू. सांग ना बाळा. म्हणजे खूप दिवसांपासून मला बोलायचं होतं खरं तर. हा तू ना माझा आदर्श आहेस दादा. बनी सर ऐक. मला भविष्यात ना दादा समीर चौगुले बनायचं दादा. सर तुम्हीच काय हसताय. सर वाटतंय त्यांना खरं खरं तुम्ही व्हावं तर असं. यार तू जास्त करतोय का रे. दादा मनापासून. हा तिथे असं नाही बघत. वेगळं वाटतं. नाही सर त्यांना वाटत असेल खरंच वाटत असेल तुम्ही आहातच ग्रेट सर. ग्रेट भल्या भल्यांना जमत नाही सर. बघा ना तुम्ही किती थोड्या वेळात मुलांमध्ये मिक्स झालात. नाही बरोबर आहे अगदी. पण काय तू इकडे काय खोलतोस. हे जरा बोलत होतो. तू आमचा पाहुणा आहेस ना. अरे मम्मीचं आणि आमची कत्ती आहे. भांडण झालंय आमचं. तुमचं भांडण झालंय. भांडण झालंय बरं का. बरं तुमचं आणि आमचं भांडण बरं का.
आता मी तुमच्याकडचा पाहुणा नाही, लहान मुलांच्या घरचा पाहुणा आहे. दत्तू आणि शिवालीच्या घरचा पाहुणा आहे. बरं बने सर फक्त माझे पाहुणे. बरं. ए शिवाली चल आपण आपलं घर बनवूया, बंगला बनवूया आपण. चल बापरे. कळलं? लागवी स्वभाव पाहिजे रे, स्वभाव आपला चांगला पाहिजे. नको त्या पृथ्वी प्रताप वगैरे नको रे. नाही दादा मी नको फिरूस. ग्रेट आहेस दादा. कळलं का? काका, वा. या, अरे या. वा, बघा आमचा महाल तयार झाला. बापरे महाल आहे का? बरं बाबा आमची झोपडी. सिक्युरिटीला वनिता खरात बसले बघा. वाह 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 वाह. दार पण आहे. क्या बात आहे. मस्त घर आपलं आवडलं मला. चला आता मस्त खेळूया आपण. काका काय खेळ? घरात या घरात या घरात अच्छा, या घरात तुम्हाला यायचं. दाखवतो. ओहो, हा. आलो मी. हा आपला महाल आहे काका. क्या बात आहे. हा आणि हा आपला बेडरूम आहे. अरे वा वा, बेडरूम आहे का? हो. अरे वा, म्हणजे पाऊस पडला तरी आपण भिजणार. व्हेरी गुड व्हेरी गुड. काका हा. आता तुम्ही ना आमचा मुलगा बनून या हो. आणि आम्ही दोघे आई बाबा बनतो. ओके, मी तुमचा मुलगा, तुम्ही आई बाबा. हो. म्हणजे शिवाली आई आणि दत्तू बाबा का? ओके. किती वेळ लागला आहे की नाही काका हा? तुम्ही शाळेतून या हा आणि दरवाजावर टकटक करा. ओके. हा येतो हा मी. टक टक. आई बाबा मी आलो. आले आले हा दरवाजा. ए माझ्या आले चकोटी तू आलायस. बाळ चकोटी. शिवाली सर, काय म्हणालीस तू? काय म्हणालीस काकांना? असं नाही बोलायचं सांगितलं. सॉरी म्हण. ओरडू नका तिला. सॉरी म्हण. हे बघ, मी नाही तुम्ही बोलू नका. सॉरी म्हण आधी. मागे वा, मी सांभाळ. लहान आहे मुलगी ती. मी तुम्हाला समजावतो. कसंही बोलते म्हणजे काय? होय होय, एवढे जरा मोठे जरा celebrity थांबा. हो की- हो, बसा बघू तिकडे. असं नका करू तुम्ही. बसा. शिवाली हे बघ, हे नाही म्हणायचा. तो शब्द होता तो मग लागतो ना काकांना. हा एकदा चकोटी म्हणायचं. हा चकोटी मग ते हे होतं ना, चुपता है वो. हा काय रे हसलास तू आता? नाही हा तेच बघतो मी तर तू. आले काका. हा आता झालं. तू सारखं सारखं त्यांच्याशी कशाला बोलतो? नाही जस्ट बोलत होतो मी. आले आता तुम्ही आमचा मुलगा आहात ना. हा 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 मुलगा. हा हा आलो त्या आलो. मुलाची इंटली घ्या. हो हो एंटली घेतो हा मुलाची. हा टक टक. आई बाबा मी आलो. आलेले आई आई आई. कुटुक. चकोटीचे बाबा चकोटी आला. चकोटी नाही. आला का चकोटी शाळेतून? हे घे तुझ्या फालतू भावाला थोपटून झोपव. हे घे दिवसभर रडून डोक्याची वाट लावली. बघतोस काय तोंडाकडे? थोपडो त्याला चकोट्या. बाळा असं नाही करायचं. मी मगाशी तुला बोललो ना सारखा चकोटी चकोटी नाही. दादा जाऊ दे, लहान आहेत. अरे दान नाही रे, याला कळलं पाहिजे ना. तुझा fan. मी आता झोपवते ना. बरं मी आता झोपवणार त्याला आणि मग निघून जाणार. हा एवढंच आहे. आता एवढंच खेळणार तुमच्या बरोबर. ठीक आहे बने सर. या चहा घ्या. नाही या ना चहा घ्या. थँक्यू आणि बदामाचा शिरा केलेला आहे. थँक्यू. घ्या. चकोटी ये चहा घे. तुम्ही तरी चकोटी म्हणू नका ना. नाही, तुम्ही पण sorry. चकोटी म्हणताय मला. सॉरी मगचपासून सारखं सारखं ऐकून झालं. या ना चहा घ्या. आणि बदामाचा शिरा केलेला आहे. अरे बदामाचा शिरा केलाय का? काका काय झालं? किती वेळा सांगितलं त्यांच्याकडे जायचं नाही. तू आमच्या घराचा मेंबर आहेस. हो बरोबर आहे. 4 तास मी पण, मला पण भूक लागली आहे. बदामाचा शिरा केलेला आहे. आले नको साऊस. अरे पण मला खायचंय ना, भूक लागली आहे ना मला. आता काय झालं, गोळी घ्यायची आहे बेटा. चकोट्या थोबाड फोडेन तुझा. नको असं करू बाळा. तुला कळत नाही? शेजाऱ्यांशी आपलं भांडण झालेलं जायचं नाही अजिबात तिकडे. हो पण मला जरा खायचं होतं बदाम. एक थोडा एक बनते ना थोडा मला. नाही नाही छान चाललंय तुमचा खेळ. ए चकोटी खेळ नाही चाललंय. मारे ना तुला आता असं एक. तुझ्या आई बाबा काय मेलेले आहेत? हा ए शिवाली आई चल त्याला चहा आणि नाश्ता दोन्ही देऊन टाक. चालेल तू बस बस इकडे बस. हा घे चहा आणि हा खूप 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 बदाम घातलेला शिरा. वा वहिनी वा, काय शिरा झालाय हो. बदाम तूप वा वा वा. थँक्यू. खा खा बाला खा. बाळा हे नाहीये, काही नाही आहे ह्याच्यात. हे रिकामा आहे. आणि हे 30 पैशाचं ग्लुकोजचं बिस्किट ते किसून दिलंयस ना मला. तर हे बदाम शिरा कसा समजणार? अशी रिप्लेसमेंट नाही होऊ शकत. मी 2 मिनिटात आलो खरं सांगतो. ए चकोट्या ए तुला काय तिकडे उकिरडे फुकायला जायचंय? स्वतःचं घर आहे ना इथे थांब ना. तुला वाजवेन रे मी. याला सांग ना. जरा पण लय मारेन रे तुला. माहित नाही तुला. हा मी जाऊन येतो जरा. हा काय चाललंय तुझं मगासपासून? बाहेर तुला ना असं ना धपधपलं पाहिजे. धपधपलं
पेटवलं पण चल इकडे अरे चल झोप इथे खाली खूप शिला खाल्ला ना, पोटभर शिला खाल्ला ना, आता सोप चल. हा. चला सोपा आता. झोपा सोपा सगळ्यांनी. वा वहिनी चला. खरंच शिरा मस्त झालाय. अजून थोडा मिळाला असता ना बरं झालं. बने थोडा ठेव ना, वाटीभर ठेव ना, मला त्यांना अरे सांग. देते. छान खेळतायत नाही. देते मी नंतर. सकोतीचे बाबा, सकोती आणि त्याचा छोटा भाऊ झोपलाय. हो हा. चला चकुटीची आई आपण ना तुळपुळेंकडे जाऊन नाश्ता करूया हा चालेल. चला 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 या नमस्कार कशा आहात? नमस्कार. अरे बापरे, महालातले पाहुणे आले का आमच्याकडे? हो हे घ्या ह्या सगळ्या पैशांचा सगळा नाश्ता द्या आम्हाला जेवढा असेल तेवढा अरे बापरे, बदामाचा शिरा चालेल? मला चालेल, मला चालेल. देते हो. हे घ्या. मजा आली खेळायला. मजा आली. या मला पण द्या हे घे. बदामाचा शिरा. चकोटी मजा आली खेळायला. म्हणजे काय ठेवते खाली काय हो तुम्हाला कळत नाही त्याच्या पोटात दुखतं त्याला आम्ही बाहेरचं खायला देत नाही कशाला दिलं तुम्ही त्याला अरे बाप. घ्या परत घ्या नाही, खाऊ दे ना. सॉरी परत घ्या. सॉरी, चुकलं माझं. अरे खाऊ दे ना मला. तुझं काय जीव चालतोय, खाऊ दे ना मला. अरे दादा लहान आहेत. अरे खातात गेला लहान. हो आज बरं कान पडत. मला पाहिजे बदामाचा शिरा. अरे मला चक्कर यायला लागली आता. सर आता तुम्ही खरं खरं ओरडताय. हो खरं ओढतोय त्याला मी. नाही मगातपासून इतकं छान मिक्स झाला होता सर, कशाला आता मला ओरडताय? नाही व्हायचं मिक्स. मला खायला पाहिजे आता. दादा तू सकोती, तू जास्त गलतोयस हा. खायला मोजा दादा, खाणार ना. सर असं नाही करू शकत. ठीक आहे, मला खायला पाहिजे आता. मी तुमचा व्हिडिओ करते. व्हिडिओ करते, करा. जगाला कळू दे खरे तुम्ही कसे आहात. करा व्हिडिओ करा. एक मिनिट वहिनी, एक मिनिट. मी बाजूला होतो काय मला करिअर आहे. हा असं नाही ऐकणार ह्याला थांब रे. ना फटके दिले सर, माझ्या मुलांवर ओरडू शकत चकोट्या नाही. काय रे नाटकी करतो तू अरे त्याला पण अक्कल नाही. सर, मारू शकत नाही तुम्ही. जोरदार टाळ्या. बदामाच्या शिऱ्याहून गोड परफॉर्मन्स होता. मस्त. क्युटी पाय. प्रसाद दा काय म्हणाल? फार सुंदर फार मजा आली छान विषय होता आणि छान सादर केला गेला मस्त बने फॅन्टॅस्टिक मस्त ॲटिट्यूड होता मस्त कॅरी केला चेतना मस्त लोकांचे प्राण कंठाशी येतात तुझा विनोद ओठांशी आला होता वा दादा. वेगळं होतं बेरिंग आणि छान होतं आणि मेंटेन्ड होतं शेवटपर्यंत शिवाली ॲक्च्युली मला तुझ्याबद्दल जे बोलायचं होतं ते सम्या स्किटमध्येच बोलला इतकी सेम वेगळी मुलगी मस्त खूप मजा आली सम्या बहारदार फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स सई गोड परफॉर्मन्स होता चेतू फारच अप्रतिम आणि अफाट बेअरिंग होतं आणि मला ह्या बाई पाहिजेत कुठे कुठे अजून सिरीजमध्ये मला त्यांना बघायचं आहे फारच बहार आणली त्यांनी बने आज दिन ॲब्सल्युटली बने टायमिंग कडक होतं समीर दादा अप्रतिम नेहमीप्रमाणे खूप मजा आली खरोखरच उघडा ड्रॉवर फारच भन्नाट होता थँक्यू गाईज मंडळी ताज्या ताज्या भाजीसोबत ताजा ताजा विनोद सादर करायला आता तुमच्या समोर येत आहेत कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम कोळीवाड्याची रेखा वनिता खरात आणि साताऱ्याचा विनोदी तारा रोहित माने किधर है भाजी का तो दुकान इधर है अरे ताजी ताजी भाजी तो इधर है शिंदेसाठी कोंदा घ्या बुटाटा घ्या बाबूसाठी कोबू घ्या ड्रावर मध्ये ठेवाला पुलावर घ्या बालकसाठी पालक घ्या शेंडीसाठी भेंडी किती सुलो सुलो चालतंय चला पटपट पाय उचला ना तुमचे काय म्हणली पाय उचला पटपट स्वतः मी शिगत चालतील मला म्हणते काय उचला गवा सात रस्त्यावर तमाशा करू नका उगा चला तमाशी करून या घ्या घे काय ती भोपळा वहिनी ए वांग्या काय म्हणला भोपळा म्हणला सोय नाही
तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी म्हणलं वहिनी भोपळा घ्या असं मी म्हणलो. भाजी घ्या, ताजी ताजी भाजी घ्या म्हणलं. अच्छा असं सॉरी मला गैरसमज आला. बघा गवारी द्या 1 किलो, कांदे द्या 1.5 किलो, बटाटे द्या 1.5 किलो, भेंडी द्या 2 किलो द्या भेंडी, फलावर द्या 2.5 किलो फलावर द्या आणि 5-6 जुडी शेपू द्या शेपू. एवढं कशाला? काय भंडारा घालायची होय? हा शिपू द्या शिपू. स्वतःचा शिपू कसा झालाय ते बघा आधी. शिपू द्या करते. लय बोलताय तुम्ही. लय बोल. तिथे काय दुसरा स्टॉल मांडून बसणार आहे एवढं घेतीस ती? असं काय करते? माझ्या माहेरची माणसं येणार आहेत, माझी मम्मी येणार, पप्पा येणार आहे, दादा येणार आहे, त्यांच्यासाठी नको का बनवायला? अरे किती दिवसाची उपाशी आहे ती? हा का उद्याच महिन्याभराचं खाऊन घरी जाणार आहे ती? मशिगत करत बसणार आहे ती महिनाभर तिथं. मी लई बोलतोय आधीच सांगते का बसा. लय बोलताय. रस्ता उगा तमाशा करू नका. तर मी करतोय तमाशा. नाही तर कोण करतंय? मी तमाशा केला होतोय. हा मग घे काय घ्यायची ती पटापटा चल. ते जाऊ दे, ही लिस्ट घ्या, सामान आणा जा. काय लिस्ट घ्या सामान वाच आणि जावा लवकर. लिस्टीतलं सामान आणायची. ही दोडकी तरी घ्या दोडकी. अहो थांबा, तुम्हाला जेवढा 10 किलो मनुके, 5 किलो किसमिस, 15 किलो बदाम, पिशवीत 20 किलो काजू, 15 किलो पिस्ता, खारीक. एवढं कशाला आणायचे? अहो ती माझा दादा येणार आहे ना, त्याला खीर लई आवडती. खीर बनवायची दालसाठी. तुझ्या भावाची लायकी आहे का खीर खायची? हा गुटखा खाणारा तो त्याला खीर खायची होय? होय ग? तोंड बघितलंय का त्याचं गाव? बघितलंय का तोंड? अरे असं केलं तरी नुसतं कोणीतरी मेहंदी काढलं का वाटतंय तोंडात. मोठ्या तोंडाने सांगतीय. बघितलंय का कधी तोंड? बघितलंय का त्याचं? अरे दातात नुसतं होल नाही, अक्का टनेल झालाय लागा तो. 5-4 बदाम लागा तिथंच अडकून पडतील. खीर करतीस मोठी. किती बोलतायसा? घे पटापटा चल. ऐका ना, मी काय म्हणतोय, खीर नाही पण दुधी घ्या. कसं दुधी हलवा बनवा, दुधी हलवा बनवा असं जिभेवर टाकून सुळकन हात जाते. खीर नको. हे बेस्ट सांगितलंय तुम्ही. द्या दुधी द्या. माझ्या आईला दुधी हलवा लई आवडतो. म्हातारीला आता दुधी हलवा पाहिजे का? हित आणि काय? अरे डायबिटीज मुळे लागा अख्खा साखर कारखाना झालाय तिचा. अरे शुगर एवढी वाढली तिची की ऊसाच्या ऐवजी सारख्यात म्हातारीला टाकली की नाही 4-5 ग्लास लागा ऊसाचा रस निघाला. करू नको मला. तुला तर लागा ती घुंगरू म्हणून टांगलं पाहिजे त्या सारख्याला. ठरांग केलं पाहिजे लागा. त्याने तरी कमी उशीर व्हायचं. गबसा लय बोलतायसा तुम्ही, लय बोलतायसा. आधीच सांगते डोक्यात जाऊ नका. मी सगळं करणार, सगळं म्हणजे सगळ्याच्या सगळंच बनवणार आहे. पैसे कोण देणार आहे तुला? तुम्ही आहे सकी. काय तुम्ही आहे सकी? काय झालं मागापासून आल्यापासून तुम्ही नुसतं बांधताय? अहो ती कधीतरी काहीतरी करते आपल्या घरच्यासाठी. करू दे किती कधीतरी करते. एवढं काय ऐकून दाखव. कधीतरी आहे. प्रत्येक आठवड्याला लागा तोंडवर करून येते ती. कधीतरी आहे. बरं करण्याबद्दल काय नाही हो. त्या दिवशी माझ्या बाबांचं वर्षश्राद्ध तुम्हाला सांगतोय. वर्षश्राद्ध होतं माझ्या बाबांचं. सांगा की. हिला म्हणलं खीर करून दे. केली का विचारा की? केलीच का खीर तवा? आज बी खीर करायची नाही. खिरीचं काय लावलंय मग? का नाही केली विचारलं का कधी? नाही केलीस? तुम्हाला सांगते आमच्या घरात खीर कुणालाच आवडत नाही. खीर बनवली ना नाका मुरडते ती सगळी. खीर केली किती सांगा ती मला. खिरीचं टुमणं नाचवताय तुम्ही. मग बाकीचे पदार्थ केले होते तिच्याकडे ढुंकून तरी बघितलं का? काय पदार्थ केले होते? एक पापड तळून ठेवला होता ताटात. आणि त्याच्यात तुझं कसलं क्रेडिट आहे ग? अरे जाता जाता कोणाचा धक्का लागला आणि पापड जरी तेलात पडला ना तरी कडक होऊन लगेच वर येतोय. तुम्ही तुझं कसलं क्रेडिट आहे का त्याच्यात? बाजूला लागा चमच्यानं आपटून नुसतं लोणचं वाढलं होतंस. बरं ती बी मी घेऊन आलो होतो. तुझं कसलं क्रेडिट आहे का ह्याच्यात? ढिगभर भात करून ठेवला होतास. बरं तेव्हा बी कुकरनं केला होता 3 शिट्ट्या देऊन. का तूच शिट्टी इथं लावून असं केलं होतंस का तू? काय क्रेडिट आहे तुझ्या ह्याच्यात? सांग की. ते कुकरला भात लावायला हात माझ्याच लागले होते का? तुम्ही आला होता खापायला तिथं? तुमची आई आली होती तिथं खापायला. तेवढ्याच लायकीच आहे तुम्ही. लायकीच आहे सांगते मला. तुम्हाला सांगते यांच्या घरासाठी आयुष्यभर राब लागले. कौतुक नाही कुणाचं माहितीये. यांच्यासाठी करा, यांच्या पोरासाठी करा, सगळं करा. माझ्यासाठी कोण करणार? बरं पाणी पण येऊ टिश्यू मागतो. पालक आहे तो. सॉरी पालक हे असं बोलतात हे बरं वाटतं का सांगा? नाही बरोबर आहे पण आता ह्या पालकाचा काय दोष आहे? नाही म्हणजे तो एवढा वाढला कुणातरी पोटात जायला पाहिजे का? आता तुम्ही तुमच्या नाकाला लावला फुकट गेला का नाही? सॉरी. त्याला वाईट नाही का वाटणार? मला कळलं नाही. सॉरी दादा. सॉरी दादा. सॉरी. काय बोलत तुम्ही? दादा तुम्ही मला दादा बोललात? काय भाऊजी बा झालं.
बाद झालं, आता काही बोलायचं नाही फायनल, बाद झालं. अजिबात काय बोलायचं नाही. अहो ती करते त्याच्याकडे बघा ना, ती नाही करत त्याच्याकडे कशाला तुम्ही बघताय? बरोबर दादा, हाय की नाही? किती करावं एखाद्याच्यासाठी, किती करावं सांगा तुम्ही मला. नाही नाही, तू रडू नकोस. तू म्हणला दादा म्हणलीस ना, तू रडू नकोस. आणि मी आज ना तुला रडायची अजिबात गरज नाही आहे. रडू नको तर काय करू? त्यांच्या घरासाठी एवढे झिजले, यांना काही काडीचं कौतुक नाही. म्हणजे झिजलेली अशी मला कुठून वाटत नाही. नाही पण तू रडू नकोस, तू डोळे पुसून घे. मी आहे इकडे. तू सांगतोय म्हणून ऐकते, नाही तर या माणसाचं मी काहीच ऐकलं नसतं. हे गप गे, या माणसाचं ऐकलं नसतं. मोठी दादा दादा करते. आत्ता लागा इथं 2 मिनिटं नाही झाली म्हणून लगेच दादा झाला होता तुझा. हा सकाळ बसणे लागा मी बोंबाल, तू इथं माझा खिस्सा रिकामा झालाय, त्याची पडली नाही तुला. आणि ह्याला हे देणार आहे का पैसे तुला? 15 किलो किसमिसन बदामन मनुकन हे देणार आहे का पैसे तुला? नाही दिल माझा दादा पैसा, तुम्ही नका सांगू मला. माझा दादा हाय खमका, दिल पैसा. देऊ दे की दादानं, देऊ दे पैसे. मग मानला त्याला, देऊ दे दादानं पैसे. दिल माझा दादा हाय खमका, उगा नका सांगू तुम्ही आम्हाला. तोंडावर करून बोलू घे काहीतरी ग, एक भोपळांचल घरी. एक भोपळा नाही, मी सगळ्याच्या सगळं घेणार आहे. हा खठेला घेईन, माझ्या दादाला घेईन. नाही तू दादाला विकत नाही घेऊ शकत. दादा नाही विकायलाय. नाही म्हणजे तू नको घेऊ. इकडे तर बरेच लोक अरुणला घरी घेऊन जायला बसलेले आहेत. हा म्हणजे सई बऱ्याचदा म्हणली की क्युटी पाईला एकदा तरी मी माझ्या घरी घेऊन जाणार आहे. आता नेलं की पस्तावेल तो भाग वेगळाच आहे. म्हणजे आणि कधी समजा एकदा अचानक घेऊन गेलीच तर म्हणील अरे याच्यापेक्षा पाळेला बोंकू चांगला आहे. तर आपल्या घरच्यांसाठी एवढं काय. आणि काय झालं, आमच्याच घरचे येणार आहेत ना जेवायला. आपल्याच घरचे येणार. मग करण्याबद्दल काय नाही, पण त्याला काही लिमिट आहे का नाही? काय तुला तर 1 रुपया देणार नाही का मी? काय करते उगाच मला पैशांचं नका दाखवू. माझा दादा आहे कमका, हा देईल मला तो पैसे. देऊ दे की मग, देऊ दे पैसे. त्यानं मानला त्याला. हा दिल म्हणजे दिलच दादा. तुम्हाला कोणाचं कौतुक सांगते? तुम्ही ते महिन्याला कमवतायत ना, माझा दादा एका दिवसाचे पैसे कमवतोय तेवढं. माझ्या दादाला असं हलवलं ना, लाखभर रुपये पडतील. हा माझा दादा आहे, दिल बहिणीसाठी नाही करणार, तू कुणासाठी करणार माझा दादा? तोंड बघ दादाचं. काय करू कळण झालंय त्याला. तो अजून तसंच करत आहे. एक मिनिट बोलायचं नाही. हा भाऊ सगळे करणार आहे. ही भाजी तुला मी देणार आहे, सगळी भाजी तू घेऊन जा. भाजी देणार आहे मी ताईला, सगळी भाजी देणार आहे. काय सगळी भाजी? सगळी भाजी देणार आहे ताई. एवढा पुळका आहे ना तुला भावाचा? एवढा पुळका असेल ना तर भावाकडेच राहता. माझ्याकडे नांदाला याचं नाही सांगून ठेवतोय. नाही येणार मी तुमच्याकडे, तेवढ्या खोपटात राहू. दादानं पैसे देऊन दाखवू दे मानला त्याला. दिल पैसा दादा माझा. जातोय मग मी. कळलं का? शानपणा ही पण टाक. जातोय मग मी. ताई ताई ऐक, अगं असं नको करू ना. काय झाली तरी तू नवरा आहे ना तुझा. म्हणजे नवरा बायको एकाच रथाची 2 चाकं असतात का नाही? असं काय करते तू? दादा मी जाते माझ्या नवऱ्याकडे, पण हे रथाचं वाक्य नको ना घेऊस. दादा लहानपणापासून ऐकते वाक्य नको ना, हे रथाचं वाक्य नको ना. मी जाईन, मी माझ्या नवऱ्याला समजावी ना. पण ही भेट म्हणून मी ही भाजी घेऊ का दादा? हा ही सगळी भाजी घेऊन जा. सासऱ्याला वाटलं पाहिजे माहेरची काय ताकद आहे. भाजी सगळी तू घेऊन जा. चालेल. दादा दादा ही भाजी घेतली, पण आपला मोठा दादा येणार आहे ना, त्याला खीर लय आवडती. त्यासाठी थोडं पैसा हवं होतं. पण जाऊ दे, आता तू एकटा केवढं करणार ना. नाही जाऊ दे. कसं हे बघ, पैसे घेऊन जा. आणि हे बघ बदाम पिस्ता खिरीसाठी जेवढं सगळं लागतंय सगळं. हा ताई, हे घे पैसे, हे घे. दादाला खीर आवडते ना. खिरीला जे काही लागल, बदाम काजू किसमिस जे काही लागल ते सगळं आण. इथं तुझा भाव बसलाय, टेन्शन घेऊ नको तू. ही भाजी घे. दादा किती करशील? नाही तू घेऊन जा. दे दादा, बाद झालं. हातात दे, हातात. हे घे. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. दादा इकडं तुझा. दादा येते. अजिबात रडायचं नाही. मी आहे, कधी पण आठवण कर मला. थँक्यू दादा. हा ये. वा क्या बात है. माझी बहीण किती माझ्यासाठी लकी आहे. अरे 20 मिनिटांमध्ये ठेला खाली झालाय माझा. वा क्या बात है.
वा थँक्यू चला. क्या बात है, खूप हसवलं, मस्त झाला परफॉर्मन्स. सई धमाकेदार परफॉर्मन्स होता. अरुण दादा तुमच्यासारखे तुम्हीच आहात. नमस्कार, तुम्हाला नमस्कार आहे माझा. वने मस्त. सावत्या लव यू मित्रा. तू दिवसेंदिवस जी ग्रोथ दाखवतोय, जितका ग्रो होत चाललायस ते बघून आम्हाला भयंकर आनंद होतोय. आणि असेच नवे नवीन प्रयोग, नवे नवीन कॅरेक्टर्स तुझ्याकडनं अपेक्षित आहेत. तर ती आमच्या अपेक्षा पूर्ण करशील याची खात्री आहे. थँक्यू. क्या बात है, थँक्यू सो मच गाईज. मंडळी, विनोदाची ही बहुरंगी बाजारपेठ तुम्हाला पुन्हा भेटायला येणार आहे, पण पुढील भागात. तेव्हा तुम्ही बघायला विसरू नका विनोदाची हास्य पंचमी, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य